ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव पुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। शांति ब्रह्म एकनाथ महाराज, सद्गुरु जोग महाराज की जय। त्रिभुवनीचे सुख एकतत्व विठ्ठल, न लगे आम्हा मोल उच्चारिता। विठ्ठल उघडा मंत्र, कळी काळा त्रास, घालोनिया कास जपो आदी। सत्वर सत्वाचे जपती नामावळी, नित्यता अंघोळी घडे रया। बाप रखुमा देवरो जिव्हाळा हृदयी, जीवाचा जीव ठाई एक पाही। विठ्ठल उघडा मंत्र कळी काळा त्रास, घालोनिया कास जपो आदी। पवित्र सलीला इंद्रायणी मातेच्या तीरावरती संत श्रेष्ठ ज्ञानराज माऊलींच्या संजीवन समाधी मंदिरामध्ये भगवान श्री सिद्धेश्वरांच्या सन्मुख श्री ज्ञानेश्वर महाराजांची अभंग गाथा आणि त्या अभंग गाथेतील नामसंकीर्तन महात्म्य ह्या प्रकरणाच्या अंतर्गत त्रिभुवनीचे सुख एकतत्व विठ्ठल या अभंगाचं आज आपण क्रमशः होत असलेल्या चिंतनापैकी आजच्या चिंतनाचा हा अभंग आहे। प्रवृत्ती हेतू श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सप्तशतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष, अर्थात माऊलींच्या समाधीला 725 वर्ष पूर्ण झाले आहेत। त्यानिमित्तानं ज्ञानेश्वर महाराजांच्या समग्र वाङ्मयाचं एकत्रित परिशीलन चिंतन मनन व्हावं आणि मराठी भाषिकांना ज्ञानेश्वर महाराजांचं अंतरंग जीवन ज्या पद्धतीने होतं ती जीवनशैली आमच्याही जीवनामध्ये यावी ह्याकरता ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीने हा ऑनलाईन सत्संग गेल्या अनेक महिन्यापासून आयोजित केला आहे। त्यातलाच हा भाग त्रिभुवनीचे सुख एकतत्व विठ्ठल, न लगे आम्हा मोल उच्चारिता। प्रस्तुत प्रकरण हे नामसंकीर्तन महात्म्याचं असल्यामुळे नाम महिमा ह्या अभंगाच्या मध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी गायला आहे। प्रत्येक वस्तूचं काही असं आगळं वेगळं वैशिष्ट्य असतं, जे त्या वस्तूचं वैशिष्ट्य असतं त्याच वस्तूपासून ती अनुभूती येते। उदाहरण आपल्यासमोर ठेवलं म्हणजे सहज ध्यानी येईल। मुख्य सिद्धांत ज्ञानेश्वर महाराजांना
या अभंगात हा सांगायचा आहे, दिसणारी ही जी सगळी सृष्टी आपल्याला दिसते हे पृथ्वीलोक आहे, हा मृत्यूलोक आहे. या मृत्यूलोक हा मधल्या ठिकाणी आहेत. तर या मृत्यूलोकाच्या वरतीसुद्धा अनेक प्रकारचे लोक आहेत. भूरलोक, भौरलोक, जनलोक, तपलोक, सत्यलोक असं 7 भुवनं ह्या मृत्यूलोकाच्या वरती आहेत. आणि ह्या पृथ्वीच्या खालीसुद्धा अनेक प्रकारचे लोक आहेत. आतल, वितल, सुतल, तलातल, रसातल आणि महातल, पाताल. पण आपण म्हणताना असंच म्हणतो, स्वर्ग, मृत्यू, पाताळ. पण आपल्याला स्वर्गाची माहिती ही ग्रंथाच्या द्वारेच उपलब्ध होते आणि पाताळ खाली जे 7 लोक आहेत त्याची माहितीसुद्धा आपल्याला ग्रंथाच्याच आधाराने मिळते. आणि जर आपण स्वर्गाला गेलोच तर सांगायला येत नाही खाली. आणि आता इथे आहेत पण तिथलं काही माहिती नाही. पण आपल्याला जरी माहिती नसलं, कारण आपलं जीवन मुळात संकुचित, परिच्छिन्न, त्यात आपले इंद्रिय परिच्छिन्न, आपलं आयुष्य तोडकं, त्यात समस्या आणि जीवनाच्या पलीकडे असणारं हे वैश्विक व्यापक तत्त्वज्ञान, समग्र जीवन हे समजण्यासाठी आपल्याकडे वेळ तरी कुठे आहे. पण प्रत्येक गोष्ट समजून घ्यायची असेल तर ती ग्रंथाच्या आधाराने समजून घ्यावी लागते. ग्रंथ हे ऋषीमुनींच्या निर्मितीतून झालेले आहेत, त्यांच्या प्रतिभ अनुभूतीतून ते अभिव्यक्त झालेले आहेत. तस्मात् शास्त्रं प्रमाणन्ते कार्याकार्य व्यवस्थितौ. आपल्या सगळ्या गोष्टीला प्रमाणभूत कोण असेल तर ते शास्त्र आहेत. आणि म्हणून आपल्याला ह्या त्रैलोक्यामधील जेवढे काही जीव आहेत ते सगळे जीव एका गोष्टीसाठी आयुष्यभर धावपळ करतात. अज्ञानापासून तर सज्ञानापर्यंत, लहानापासून तर मोठ्यापर्यंत, शिक्षितापासून तर अशिक्षितापर्यंत, खेड्यातल्या व्यक्तीपासून तर शहरातल्या व्यक्तीपर्यंत, ग्रामीण भागातल्या व्यक्तीपासून तर शहरी भागातल्या लोकांपर्यंत सगळे लोक केवळ आणि केवळ एका गोष्टीसाठी सगळा प्रयत्न चाललेला असतो आणि तो म्हणजे सुखासाठी. ज्ञानेश्वर महाराजांनी हीच गोष्ट ह्या अभंगात सांगितली आहे. त्यांनी जो माणसाचा इतिहास सांगितला आहे तो एका पृथ्वी तलावरच्या नाही, तर संपूर्ण त्रिभुवनातील असणारे जेवढे काही जीव आहेत त्या जीवांच्या अंतःकरणामधली आतली इच्छा काय आहे, आतली अपेक्षा काय आहे. सामान्य माणसाच्या जीवनात विचारलं की तुझी काय अपेक्षा आहे, तो म्हणेल अपेक्षा काही नाही, साधी अपेक्षा आहे, चांगल्या प्रकारची नोकरी असावी, पुण्यासारख्या शहरामध्ये एक चांगल्या सोसायटीमध्ये फ्लॅट असावा आणि 4 चाकी गाडी असावी आणि मुलांच्या शिक्षणासाठी चांगली शाळा आणि रिटायरमेंटनंतर थोडी फंड उपलब्ध झाला, एवढंच माझं जीवन आहे. अर्थात त्याचं जीवन हे तेवढंच असतं. मग तो म्हणेल की मला ह्या सगळ्या गोष्टी हव्या आहेत, नोकरी हवी आहे, फ्लॅट हवा आहे, गाडी हवी आहे, मुलांचं शिक्षण हवं आहे, हे सगळं पाहिजे आहे त्याला. पण त्याला पुन्हा एका वाक्यात विचारावं, ह्या सगळ्या गोष्टी तुला पाहिजे आहेत, पण ह्या सगळ्या गोष्टी कशा करता पाहिजे आहेत. तर सगळ्या गोष्टीचं एका वाक्यात तो सांगेल, ह्या सगळ्या गोष्टी मला सुखासाठी पाहिजे. म्हणजे इच्छा अनेक वस्तूंची जरी असली तरी अनेक वस्तू शेवटी हे एका वस्तूसाठीच असतात आणि ते म्हणजे सुखासाठी. हा प्रत्येक माणसाचा हा इतिहास आहे बरं का.
म्हणजे थोडक्यात हा माणसाचा म्हणण्यापेक्षा जीवाचा इतिहास आहे. त्याला फक्त सुख हवं आहे आणि त्या सुखासाठी तो वस्तूंची जुळवाजुळव करतो, व्यक्तींची जुळवाजुळव करतो, विशिष्ट स्थानाची जुळवाजुळव करतो आणि आयुष्यभर तो भ्रमंती करत राहतो आणि त्यातून त्याला फक्त एक हवं आहे, सुख. आणि म्हणून मी सुरुवातीला एक वाक्य म्हणालो, प्रत्येक वस्तूचं काही वैशिष्ट्य असतं आणि जे ज्याच्या वैशिष्ट्य असतं त्यातून तीच अनुभूती येते. खारटपणा हा मिठाचा धर्म आहे. म्हणून तुम्ही पृथ्वी तलावरती मिठाकडनं कसली अपेक्षा करणार? खारटपणाचीच. जेवणासाठी तुम्हाला त्यातून मीठ हवं आहे असं म्हणत असाल तर त्यातून एकच अपेक्षा आहे की यामध्ये ते मीठ कमी आहे म्हणून. आंबटपणाची अपेक्षा आपण चिंचेकडनं करतो, कारण चिंचेचा धर्म आहे तो आंबटपणा, तो स्वभाव आहे, त्याचं वैशिष्ट्य आहे. साखर किंवा गूळ हा गोड आहे, म्हणजे त्या दोन्ही वस्तूच्याकडनं मनुष्य जेव्हा अपेक्षा करतो ती गोडीची अपेक्षा करतो, कारण साखर आणि गूळ यामध्ये गोडीच आहे, म्हणजे त्याचं ते वैशिष्ट्य आहे. आणि ज्याचं जे वैशिष्ट्य आहे त्याच्याकडनं तेच अपेक्षित भेटतं आहे. मग प्रश्न ह्या ठिकाणी उपस्थित होतो, जर हा तिखटपणा हा मिरचीचा धर्म आहे, खारटपणा हा मिठाचा धर्म आहे, आंबटपणा हा चिंचेचा धर्म आहे, तुरटपणा हा आवळ्याचा धर्म आहे, तसं ह्या सगळ्या जगामध्ये सुख हा कोणत्या वस्तूचा धर्म आहे? याचं वर्गीकरण करून जर पाहिलं तर सांगा, सुख हा कोणत्या वस्तूचा धर्म आहे? आणि धर्म म्हणजे वैशिष्ट्य, स्वभाव, त्याला म्हणतात की जे आपल्या मूळ वस्तूंपासून कधीही विचलित होत नाही. गोडी आणि साखर वेगळी करता येत नाही, खारटपणा आणि मीठ वेगळा करता येत नाही. तसं जगातल्या कोणत्या वस्तूच्यामध्ये सुख नावाची तथ्य लपलेलं आहे. आणि हे त्रिभुवनातलं सत्य ज्ञानेश्वर महाराज सांगतात. सांगा बरं कुठे आहे? त्रिभुवनीचे सुख. या त्रिभुवनातलं जे काही सुख आहे ते कोणत्या वस्तूमध्ये आहे? आणि म्हणून जगातल्या सगळ्या वस्तू ह्या निर्जीव आहेत, त्याच्यामध्ये चेतनाच नाही. आणि ज्यामध्ये चेतनाच नाही, जड वस्तू आहेत, त्या तुम्हाला सुख कशा काय देतील? मिठाच्याकडनं गोडीची अपेक्षा कशी कराल? साखरेकडनं तुम्हाला गोडी भेटेल, पण चिंचेपासून तुम्हाला गोडी हवी आहे, भेटणारच नाही. कारण जे तुम्हाला पाहिजे आहे ते त्या वस्तूच्या ठिकाणी जर नाहीच, तर तिथून तुम्हाला त्याची अपेक्षा कशी काय करता येईल? आणि म्हणून ह्या त्रिभुवनातल्या सगळ्या जीवांच्यासाठी एक ज्ञानेश्वर महाराजांनी एका छोट्याशा वाक्यात सांगितलं, त्रिभुवनीचे सुख. जर वस्तूच्यामध्ये शोधत आपण राहिलो तर शेवटी आपल्याला त्या वस्तूंचाही कंटाळा येतो आणि व्यक्तीचाही कंटाळा येतो, घटनेचाही कंटाळा येतो. आणि मग माणसं म्हणतात काय सुख नाही त्या जीवनामध्ये. नाही, असं नाही. आपण शोधताना चुकलो आहे. आपले परंपरेतले जुने लोक सांगतात, लाईटीखाली एक मनुष्य आपली सुई सापडत होता आणि त्याला विचारलं काय शोधतो आहे? तो म्हटलं की माझी सुई हरवलेली आहे. मग त्याला विचारलं कुठे हरवली? तो म्हटला घरामध्ये. पण तू इथे का शोधतो? इथे प्रकाश आहे म्हणून. इथे जरी प्रकाश आहे पण हरवली ती घरात असेल ना, तर तिथे शोधावं लागेल. तसं सुख जिथे आहे ती जागा निश्चित माहिती झाली की मग आपल्याला त्या ठिकाणी त्याचा शोध घेता येतो. संतांनी ही गोष्ट आवर्जून सांगितली आहे. सुखरूप ऐसा दुजा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारिका तो. सुख फक्त हे परमात्म्याचं स्वरूप आहे.
सुख हे आत्म्याचं स्वरूप आहे, सुख हे परमात्म्याचं स्वरूप आहे. त्याला तुम्ही आत्मा म्हणा, परमात्मा म्हणा, ब्रह्म म्हणा, चैतन्य म्हणा. अर्थात चैतन्यातच सुख आहे, किंबहुना सुखाचंच नाव चैतन्य आहे, सुखाचंच नाव ब्रह्म आहे, सुखाचंच नाव आत्मा आहे, सुखाचंच नाव चैतन्य आहे. आणि त्यालाच सगुण साकार स्वरूपामध्ये आपण त्याला विठ्ठल म्हणतो, त्यालाच आपण कृष्ण म्हणतो, त्यालाच आपण प्रभू रामचंद्र असं म्हणतो. हे प्रत्यक्ष सुखाचे स्वरूप आहे ते. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज हे विठ्ठल परमात्म्याचे परमभक्त असल्यामुळे त्या सगळ्या त्रैलोक्यातील जीवांना एक गोष्ट आवर्जून सांगतात. त्रिभुवनेचे सुख, त्रिभुवनातलं सुख जर असेल ते कुठे आहे? एकतत्व, त्या एकाच तत्वामध्ये आहे. आणि ते एक तत्व कोणतं असेल तर श्री विठ्ठलाचं नाम. हरिपाठामध्ये हीच गोष्ट सांगितली आहे. एकतत्वी नाम दृढधरी म्हणा, हरीशी करुणा येईल तुझी. हे म्हणा, ते एक नाम मनामध्ये दृढ धरावं. मग त्रिभुवनीचे सुख कुठे असेल तर एक तत्व विठ्ठल, त्या विठ्ठलाच्यामध्ये आहे, म्हणजे त्या परमात्म्याच्यामध्ये आहे. मग असं जर आहे तर आम्हाला सुखाचा अनुभव त्या विठ्ठलाच्यामधून येत नाही ना. आम्हाला अनुभव चहातून येतो, आम्हाला अनुभव खाण्यातून येतो, पिण्यातून येतो. असा आमचा दैनंदिन जीवनातला अनुभव असताना संत जर सांगत असतील की सुख हे परमात्म्याचं स्वरूप आहे आणि हे तिथूनच भेटतं, मग आज 99% असं म्हणण्यापेक्षा 99.99 लोक या सगळ्यांचा अनुभव सुखाचा हा वस्तूच्यापासून आहे, व्यक्तींच्यापासून आहे. मग असं जर असेल आणि संत सांगतात की त्रिभुवनेचे सुख एकतत्व विठ्ठल, त्रिभुवनातलं सुख हे एकतत्व नाम विठ्ठलाच्या मध्ये आहे. मग 99.99 लोक जग एका बाजूला आणि ज्ञानेश्वर महाराज सांगतात ते एका बाजूला. कोणाचं म्हणणं खरं आहे? बहुमताचं म्हणणं खरं आहे का एकमताचं म्हणणं खरं आहे? लोकशाहीमध्ये ह्या तत्त्वाचा विचार केला तर लोक म्हणतील तुम्ही काही सांगा, आमचा अनुभव तर आम्हाला सगळ्या सुखसुविधा पाहिजे, त्यात सुख आहे. ते विठ्ठल वगैरे नामचिंतन सुख आमचा अनुभव नाही आहे. पण जीवांचा जरी अनुभव असला तरी तो अनुभव भ्रमात्मक असतो आणि संतांचा अनुभव हा प्रमात्मक असतो. भ्रमात्मक अनुभव हा खोटा ठरू शकतो आणि प्रमात्मक अनुभव हा नेहमी सत्य असतो, खरा असतो. मग एवढं झाल्यानंतर ज्ञानेश्वर महाराज त्यासाठी एक उदाहरण देतात ज्ञानेश्वरीमध्ये. विषयी सुख आहे ते सांगतात, हो खरंच विषयांच्यामध्ये वस्तूंच्यामध्ये सुख आहे, फक्त ते बोलणेसारखे नव्हे. विषयामध्ये सुख आहे पण ते आहे म्हणण्यापर्यंतसुद्धा त्यातला आहेपणाची अनुभूती कायम राहत नाही. कशाप्रमाणे? विद्युत स्फुरणे कान पाहे जगा माझे. जगामध्ये विजेच्या ठिकाणी एकदम प्रकाश येतो, ती चमकते, पण ज्या क्षणी चमकते त्या क्षणी त्याचा प्रकाश लयाला जातो. तसं विषयांच्यामध्ये सुख आहे असं म्हणण्याक्षणीच ते नाहीसं होतं, इतकं ते पटकन निष्ठून जातं. म्हणून हे बोलणेसारखे नव्हे, विद्युत स्फुरणे कान पाहे जगा माझे. मग यातलं रहस्य काय आहे? याचं रहस्य थोडक्यात असं आहे, जेव्हा केव्हा आम्हाला सुखाचा अनुभव येतो तो अनुभव आतूनच येत असतो. पण
आपली मनाची आणि बुद्धीची तेवढी सूक्ष्मता नसते, म्हणून आपल्याला वाटतं आलेला अनुभव हा बाहेरून आलेला आहे. त्याकरता संत महात्मे एक प्रक्रिया सांगतात. जेव्हा केव्हा आपल्याला सुखाचा अनुभव येतो ना, तेव्हा आपलं अंतःकरण मन शांत होतं. आणि मन अशांत का राहतं? मनामध्ये इच्छा निर्माण झाली आणि ती इच्छा पूर्ण करण्याचं साधन जोपर्यंत आपल्याला प्राप्त होत नाही तोपर्यंत मन असंतुलित असतं, दोलायमान असतं. पण एकदा ज्या वस्तूची इच्छा केली ती वस्तू मिळाली की त्याला म्हणतात अनुकूल वस्तूची प्राप्ती झाली की लगेच दुसरी गोष्ट घडते, इच्छेची निवृत्ती होते. म्हणजे दोन गोष्टी झाल्या, अनुकूल विषयाची प्राप्ती, नंतर मनातल्या इच्छेची निवृत्ती. या दोन गोष्टी झाल्याबरोबर अंतःकरणाची स्थिरता ही त्याच क्षणी प्राप्त होते. म्हणजे अनुकूल विषयाची प्राप्ती, इच्छेची निवृत्ती, अंतःकरणाची स्थिरता. आणि अंतःकरण स्थिर झालं की आत्म्याच्या आनंदाची अभिव्यक्ती हृदयामध्ये येते. पण यातली सूक्ष्मता अशी आहे, अंतःकरणाची स्थिरता झाली की आत्म्याची अनुभूती येते, पण समोर त्या सामान्य जीवाला वाटतं की हा सुखाचा अनुभव आम्हाला बाहेरून मिळाला आहे, विषयाच्या प्राप्तीतून मिळाला आहे. विषयाच्या प्राप्तीने फक्त क्षणभर अंतःकरणाची वृत्ती स्थिर झाली, पण आनंद हा आतून आलेला आहे, तो बाहेरचा नाही. कारण बाहेरचा वस्तूच्यामध्ये आनंद असणं हा धर्म नाही आहे. वस्तूच्यामध्ये तो प्रत्येक वस्तूचं वैशिष्ट्य वेगवेगळे आहे, पण वस्तू कोणत्या वस्तूमध्ये सुख भेटेल असं वैशिष्ट्यच नाही. आणि म्हणून ह्याकरता उदाहरण दिलं जातं कुत्र्याचं. कुत्रा मेलेल्या पशुचं ते हाडूक चघळतो आणि चघळता चघळता तीक्ष्ण हाडूक आपल्याच दाताच्या हिरडीमध्ये ते घुसतं आणि त्यातून रक्त बाहेर येतं आणि त्याला वाटायला लागतं की या हाडातनंच रक्त आलं आहे. पण हाडात रक्त नसतंच आणि जो अनुभव आला आहे तो आतूनच आपल्या रक्ताचा आला आहे. पण भ्रमाने मात्र ते कुत्र ते हाडूक पुन्हा पुन्हा चघळतं आणि त्याला स्वतःच्याच रक्ताचा अनुभव येतो, पण म्हणतं मात्र मला बाहेरून आला आहे. तसं ह्या चार पायाच्या कुत्र्याचा जो अनुभव आहे तसाच अनुभव ह्या दोन पायाच्या काय म्हणायचं त्याला आपण, तुम्ही त्या मोकळ्या जागा भरा, त्यात तो शब्द टाका आणि ते वाक्य पूर्ण करा. तसा आनंद हा आत्म्याचा आहे, परमात्म्याचा आहे, त्याला विठ्ठलाचा आनंद आहे, अशी ज्ञानेश्वर महाराजांची अनुभूती आहे. ही अनुभूती परमात्मक आहे, जी शास्त्र आणि गुरु यांच्या प्रमाणाद्वारे प्राप्त झालेली अनुभूती आहे, ती यथार्थ अनुभूती आहे. आणि सगळे लोक जरी म्हटले की आमचा अनुभव काय, तो भ्रमात्मक आहे. तुकाराम महाराजांचं एक अभंग आहे, सत्य असत्यासी मन केले ग्वाही, मानिले नाही बहुमता. 100 मूर्ख एकत्रित झाले आणि एक शहाणा झाला तर एका शहाण्याचंच म्हणणं खरं असतं. म्हणून ज्ञानोबारायांचंच म्हणणं खरं आहे, त्रिभुवनेचे सुख एक तत्व विठ्ठल. त्या एका विठ्ठल परमात्म्याच्या मध्येच ते सुख आहे. आणि म्हणून जर त्या परमात्म्याच्या नामामध्येच जर सुख आहे तर ते परमात्म्याचं नाम घेण्याकरता काही खर्च करावा लागणार आहे का आम्हाला? ते म्हटले नाही. न लगे आम्हा मोल उच्चारिता. आम्हा विठ्ठल उच्चारिता मोल न लगे. विठ्ठल हा शब्द पुढे घ्यायचा एकदा. कुठे? उच्चारिता शब्दाच्या अगोदर. आम्हा विठ्ठल उच्चारिता मोल न लगे. आम्हालाच काय, कोणालाही विठ्ठल ह्या नामाचा उच्चारण करण्याकरता मोल लागत नाही, काही खर्च करावा लागत नाही.
त्याला काळाची आवश्यकता नाही, वेळेची आवश्यकता नाही, वर्णाची आवश्यकता नाही, आश्रमाची आवश्यकता नाही, लहान मोठा याची आवश्यकता नाही. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, शहाणा तो धनी घेतो येते. तो सगळ्यांच्यामध्ये सोपं साधन आहे. आणि म्हणून आम्हा विठ्ठल उच्चारिता मोल न लगे, आम्हाला मात्र त्या परमात्म्याचं नामाचं उच्चारण करण्याकरिता कोणतंही मोल लागत नाही. आहे काय म्हटले त्या नामामध्ये? अहो म्हटले विठ्ठल वाणीने उच्चारण करणं तो एक मंत्र आहे. विठ्ठल उघडा मंत्र कळी काळा त्रास, घालोनी आकाश जपो आधी. विठ्ठल मंत्र आहे. म्हणजे पहिल्यांदा विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा, करी पापा निर्मूळ. विठ्ठल विठ्ठल हा मंत्र आहे आणि सगळ्या पापांचं निर्मूलन करण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे. अच्छा, पण हा मंत्र कसा आहे हो? याचे दोन वैशिष्ट्य सांगतात. विठ्ठल मंत्र आहे, पण तो कसा आहे? विठ्ठल उघडा मंत्र. त्यामध्ये रहस्यात्मक असं काही नाही. रहस्यात्मक म्हणजे लपून ठेवण्यासारखं काही नाही. तो तुम्ही विठ्ठल मंत्र उघड्याने म्हणता. तुम्ही बसून म्हणू शकतात, चालताना म्हणू शकतात, गात जागा गात जागा. त्या परमात्म्याच्या नामाचा उच्चारण तुम्ही चालताना करू शकतात, बसून करू शकतात. बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीव भावे. अर्थात त्या परमात्म्याचं नामचिंतन आपण सर्व काळामध्ये करू शकतो. ह्याप्रमाणे विठ्ठल उघडा मंत्र आहे. मी तो सर्वांना म्हणता येतो, सर्वांच्या समोर म्हणता येतो आणि सर्व म्हणू शकतात. मग असा जर विठ्ठल नाम हा जर मंत्र आहे, तर त्या प्रत्येक मंत्राचं काही फलश्रुती असते. जपात सिद्धिर जपात सिद्धिर जपात सिद्धिर न संशय, किंवा मननात त्रायते इति मंत्र. हा ज्याचं मनन केलं असताना जो तारतो त्याला मंत्र म्हणतात. तसं विठ्ठल जर मंत्र आहे, तर विठ्ठल मंत्राचं वैशिष्ट्य काय आहे ते म्हटले कळी काळा त्रास. कळी काळा त्रास म्हणजे ह्या कलियुगातला जो काळ आहे, किंवा कलिकाल, कलीतला काळ, किंवा कळीकाळ शब्दाचा एक अर्थ केला तर यम, मृत्यूदेवता. कळीकाळ एक शब्द आहे की कळीकाळ म्हणजे यमराज. आणि कलीचा काल म्हणजे कलियुगातला अत्यानक रजगुणात्मक आणि तमोगुणातला हा जो काळ आहे, त्या काळाला सुद्धा त्रास उत्पन्न होईल एवढं सामर्थ्य ह्या विठ्ठल नामाचं आहे. ह्या नामाच्याबद्दल असं म्हटलं आहे की सूर्य चंद्र अग्नी, किंवा अग्नी चंद्र सूर्य यांना आधार हे आमचं रामनाम आहे. कारण र अधिक आ अधिक म असं म्हणून राम शब्द तयार होतो. तर म्हटले हे तुलसीदासजी महाराज म्हणतात, हे अग्नी चंद्र आणि सूर्य यांचं हे बीज आहेत. म्हटले हे विठ्ठल नाम, हे रामनाम वेदाचा प्राण आहे. ते अगुण आणि सगुण अशा दोन्हीसाठीही नाम घेता येतं. त्या अनेक गुणनिधान ते नाम आहेत. आणि या नामाचं महत्त्व दोघांना विशेष माहिती आहे. महामंत्र जो जपत महेशु
भगवान शंकर ह्या रामनामाचं विठ्ठल नामाचं जप करतात. कुठे करतात म्हटले? काशी मुक्ती हेतु उपदेशो. काशीमध्ये त्याला जीवांना उपदेश करतात तारक मंत्राचा आणि त्यांना मोक्ष प्राप्त होतो. आणि ह्याकरता काशीमध्ये अखंड रामनामाचा जप करणारे भगवान शंकर आहेत. एवढंच नाही तर प्रत्येक कार्याच्या अगोदर गणपतीची पूजा केली जाते. एकदा गणपतीलाच विचारलं, तुमचे आईवडील भगवान शंकर आहेत, मग असं असताना देखील तुमचीच पूजा अगोदर का केली जाते? ते म्हटले, मला सर्व ठिकाणी अग्रपूजेचा मान दिला आहे. याचं कारण मी त्या रामनामाचं विठ्ठल नामाचं चिंतन अहोरात्र करतो आणि म्हणून मला जो मोठेपणा आणून दिला तो नामाने आणून दिला आहे. नामाच्यामुळे मला हा सगळीकडे अग्रपूजेचा मान आहे. महिमा जासु जानु गणराऊ प्रथम पूजियत नाम प्रभाऊ. या नामाच्या प्रभावानंच मला सगळ्या ठिकाणी पूजेचा हा मान आहे. आणखी त्या रामनामाचं कृष्णनामाचं विठ्ठल नामाचं महात्म्य कोणाला विचारावं? ते म्हटले, वाल्मिकींना विचारा. त्यांना राम म्हणता येत नव्हतं, ते मरामरा म्हणत होते. पण मरामरा म्हणत असतानासुद्धा ते पवित्र आणि पुनीत झाले. पुराण प्रसिद्ध बोलले वाल्मिक नामे तिन्ही लोक उद्धरती. एवढा महिमा त्या नामाचा आहे. मग जर तुम्ही भगवान शंकराचं उदाहरण दिलं, त्याप्रमाणे आता वाल्मिकीजींचं उदाहरण दिलं, हे गणपतीचं उदाहरण दिलं, हे सगळं जर आहे, मग आम्ही काय केलं पाहिजे? मग सांगतात, घालोनिया कास जपो अधिक. जसं एखादं काम करायचं असेल तर आपले कपडे सावरून घ्यावे लागतात, तसं आता आमचं कंबर कासूक बांधून घेऊया म्हटले. आता म्हणजे कोणताच ढिलाईमध्ये येता कामा नाहीत. घालोनिया कास जपो आधी. अगदी सुरुवातीला सगळ्या कार्याच्या अगोदर आम्ही त्या भगवंताचं नामचिंतन करणार आहोत. पण असं जरी असलं तरी ते नामचिंतन आपल्या ज्या वाणीने घ्यायचं आहे. तुलसीदास महाराज एके ठिकाणी म्हणतात, जर घरातही प्रकाश पडावा वाटत असेल आणि बाहेरही प्रकाश पडावा वाटत असेल तर त्या घराच्यामध्ये जो उंबरठा आहे त्या उंबरठ्यावरती दिवा लावा. मग तो उंबऱ्यावरती लावलेला दिवा तो आतही प्रकाश देईल आणि बाहेरही प्रकाश देईल. त्याला शास्त्राच्या भाषेमध्ये दिहेली दीप न्याय असं म्हणतात. तसं ह्या विठ्ठल नामाचा दीप मुखरूपी ह्या दरवाजामध्ये वाणीरूपी उंबऱ्यावरती ठेवा. म्हणजे वाणीच्या वरती नाम दीप जर ठेवला तर तो नामरूपी दीप आपल्या हृदयामध्ये अंतःकरणामध्ये सुद्धा त्याचा प्रकाश पडेल आणि त्याचा प्रकाश बाहेर पण पडेल. हीच गोष्ट महाराज पण सांगतात, कंठी धरीला कृष्ण म्हणे अवघा जनी प्रकाश. तो प्रकाश त्या नामाचा बाहेरही पडेल आणि आतही पडेल. मग काय करावं लागेल? त्या परमात्म्याचं नाव घ्यावं लागेल. पण ते येत का नाही? ते म्हटले, रजोगुणी आणि तमोगुणी अंतःकरणामध्ये ते येत नाही. पण ते नामचिंतन येण्यासाठी अंतःकरणसुद्धा सत्वगुणाचं असावं लागतं. सत्वात संजायते ज्ञानम. ज्ञान अंतःकरण जर सत्वगुण संपन्न असेल किंवा सत्वगुणापासूनच ज्ञानाची उत्पत्ती होते. सत्वात संजायते ज्ञानम हा गीतेचा सिद्धांत आहे. मग तोच सिद्धांत इथे सांगतात, सत्वर सत्वाचे जपती नामावळी. ही भगवंताची जी अखंड चिंतनाची जी नामावळी आहे, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ, कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखिळ प्रबंध, माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती.
ही भगवंताच्या नामाची नामावळी जपती कोण? सत्वाचे. सत्वाचे शब्दाचा अर्थ आहे ज्यांचं अंतःकरण सत्वगुण संपन्न आहे, ज्यांच्या अंतःकरणामध्ये सत्वगुणाचं आधिक्य आहे. असं सत्वगुणाचं आधिक्य ज्यांच्या अंतःकरणामध्ये आहे ते सत्वाचे नामावळी सत्वर जपती. कशावरून? प्रमाण सांगा. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला उद्धव लादला कृष्णदाता. उद्धवा लादला कृष्णदाता. म्हणजे ह्या प्रमाणाची जी पुष्टी आहे आपल्याला ती हरिपाठातल्या त्या प्रमाणाच्या मध्ये उदाहरणासहित दिलेली आहे. सगळ्या राक्षसांना देवाचं नाव घेऊनही ते घेत नव्हते, सांगूनही घेत नव्हते, पण प्रल्हाद मात्र नैसर्गिकरित्या घेत होता. कारण का? सत्वाची नामावळी, ज्यांच्या अंतःकरणामध्ये सत्वगुण विशेष आहे. आणि म्हणून श्रवणम कीर्तनम विष्णोः स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. सत्वाची सत्वर नामावळी जपती, जे सत्वगुण संपन्न असतात ते मात्र तरी झडझडोनी वहिला आणि ए भक्तीचे वाटे लाग ते पावेसी अव्यंग निजधाम माझे. भगवंताच्या अव्यंग असणाऱ्या निजधामाला प्राप्त होण्यासाठी या भगवंतांनी जी काही भक्तांच्यासाठी सांगितलं, योमत भक्त समे प्रिया मय्यर्पितो मनोबुद्धी, जे मला मन आणि बुद्धी समर्पित करतात ते मला प्रिय असतात. म्हणून असे सत्वगुण संपन्न जे अखंड नामचिंतन करत असतात त्यांना त्या भगवन नामाची नित्य अंघोळी आहे. नित्यता अंघोळी घडे रया. त्यांना आपण स्नानाने अंघोळ करतो. खरं म्हणजे ज्ञानानेही अंघोळ होते, नामानेही अंघोळ होते आणि पाण्यानेही अंघोळ होते. जे ज्ञान गंगे नहाले पूर्णता जेवणी झाले शांतीशी आले पल्लव नवे. ह्या ओवीच्या मध्ये ज्ञानरूपी गंगेमध्ये जे न्हावून निघालेले आहेत. पण आता इथे जी स्नान सांगितलं आहे ते विठ्ठल नामाचं स्नान सांगितलं आहे. नित्यता नामावळी अंघोळी घडे रया. ही नित्यता नामावळी तो शब्द मागे घ्यायचा. नित्यता अंघोळी जी आहे, नित्यता नामावळी नित्य अंघोळी घडे रया, ज्याच्यामध्ये नित्य नामचिंतन असतं मुखामध्ये, त्याच्याकडनं ही सतत अखंड नामचिंतनाची धारा ही सारखी चालू असते. हे नाम कसं आहे यावरती संत महात्म्यांनी वेगवेगळे रूपक केलं आहे. ते म्हटले राम हे जे नाम आहे, 2 अक्षर रा आणि म, हे श्रावण महिना आणि भाद्रपद महिना यांच्याप्रमाणे आहे. म्हणजे रा आणि म ह्या 2 वर्णांना श्रावण आणि भाद्रपद यांची उपमा दिली. मग भाद्रपद आणि श्रावण महिन्यामध्ये काय पडतो म्हटले पाऊस. मग रा आणि म जर श्रावण भाद्रपद हे महिने असतील तर मग पावसाळा कोण आहे म्हटले भक्ती हीच पावसाळा आहे. भक्ती हाच वर्षा ऋतू आहे. मग भक्ती जर हा वर्षा ऋतू असेल आणि रामनाम हे जर भाद्रपद आणि श्रावण महिना असेल तर मग पीक कोणतं येणार भक्तीच्यामध्ये. अहो म्हटले सात्वास्मिन परमप्रेमरूपा भगवंताच्या वरती एकनिष्ठ जे भक्त तयार होतात ते अनेक भक्तांच्या अंतःकरणामध्ये भगवंताचं प्रेम उत्पन्न होतं. हेच म्हटले ह्या भक्तीतलं पीक आहे. भक्तीतलं पीक म्हणजे संत आणि नाम हाच श्रावण भाद्रपद महिना आणि वर्षा ऋतू हीच भक्ती.
आणि भक्तीतल्याच पिकं म्हणजे ही ज्ञानेश्वर महाराज. भक्तीतलं पीक म्हणजे हे अभंग आहे. आणि असे असणारे हे अभंग, सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान, अशा प्रकारची जी अलौकिक अनुभूती आहे, ही लौकिक नामाची अनुभूती हेच नित्य स्नान आहे. संतांनाही गंगा असं म्हटलं आहे. संत आपल्या घरी येणं हे गंगेप्रमाणे आहे. गंगेलाही गंगा म्हटलं आहे, संतांनाही गंगा म्हटलं आहे, भक्तीलाही गंगा म्हटलं आहे, ज्ञानालाही गंगा म्हटलं आहे. पण इथे मात्र ही नामगंगा, सत्वगुण संपन्न अधिकाऱ्याच्या ठिकाणी ती सतत नामचिंतन चालू राहतं. आणि ते कसं राहतं, काल आपण पाहिलं सकाळी की स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह आणि महाकारण देह, ह्या 4 देहाच्या मध्ये परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी, ह्या 4 वाण्या देहाच्या मध्ये हे 4 वाण्या आणि त्या 4 वाण्यांच्या माध्यमातून नामाचा शृंगार वाढत जातो. वैखरी वाणी, स्थूल देहाचा शृंगार म्हणजे सतत नामचिंतन वैखरी वाणीतनं येणं. वैखरी वाणीतनं नामचिंतन सातत्याने वाढलं की मग पश्यंतीमध्ये येतं, त्यानंतर मध्यमामध्ये येतं आणि त्यामध्ये वैखरीमध्ये येतं. आणि वैखरीमध्ये घडत असलेलं नामचिंतन साधकाला त्या वैखरीच्या अतीत करून भगवंत स्वरूप करून जातं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अशीच अनुभूती मला आली. बाप रखुमा देईवरू जिव्हाळा हृदयी, जीवाचा जीव ठाई एक पायी, रखुमा देईवरू बाप विठ्ठल. इथे फक्त रुक्मा देईवरू असं म्हटलं आहे, पण ते बाप शब्द आहे, तो बाप शब्द भगवान श्री विठ्ठलाला लागू पडणार आहे. रुक्मा देईवरू बाप कोण? श्री विठ्ठल परमात्मा. असा जो परमात्मा आहे तो कुठे म्हटले? हृदयी जिव्हाळा. आमच्या हृदयामध्ये त्या नामाची अखंड धारा चालू आहे. अखंड खंडेना जीवन, असं रामकृष्ण नामाचं, विठ्ठल नामाचं ही अखंड धारा 4ही वाण्यांच्या माध्यमातून आणि 4ही देहाच्या माध्यमातून आणि 4ही अवस्थेच्या माध्यमातून चालू आहे. काय नामाचा महिमा असेल हो! 4 देहामध्ये करता येतो, 4 वाण्यामध्ये करता येतो आणि 4 अवस्थेमध्ये करता येतो. पण जितकं मनुष्य ह्या नामाच्याबद्दल बोलतो तितकं ती साधना होत नाही, हे मात्र वास्तवस्थिती आहे. म्हणून तुका म्हणे सोपे आहे सर्वा होणी, पण शहाणा तो धनी घेत येथे. जो शहाणा असेल, बुद्धिवान असेल तोच घेतो. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, असा सर्व जीवांचा जीव जो परमात्मा, रुक्मा देईवर जो बाप श्री विठ्ठल, तो आमच्याही आणि सगळ्या जीवांचंही तो जीवन आहे. जीवांचा जीव एक ठाई पहा. तुम्ही तो अनुभव घ्या. पहा म्हणजे अनुभव घ्या. तो जीवांचा जीव आहे. जीव प्राणधारणे असं म्हटलं आहे. आपण जिवंत आहोत याचं गमक काय आहे म्हटले? आपण आपल्या शरीरामध्ये प्राण आहेत, श्वासोच्छवास करत आहोत, पण ही सतत शरीरामध्ये चाललेला जो प्राण आहे ना, तो सुद्धा भगवंताच्या सत्तेनेच चालू आहे. भीषास्मात वातप पवते भीषा देती सूर्य. हा त्या परमात्म्याच्या भीतीमुळेच चंद्र सूर्य हे कार्यरत होतात आणि मृत्युर्धावती पंचम इति. म्हणून उपनिषदामध्ये असं म्हटलं आहे, आपण प्राणामुळे जगत नाही, तर अन्य जो परमात्मा आहे तो त्या प्राणांना जगवतो म्हणून आपण जगतो. म्हणून आपण लोकांना धन्यवाद देण्यापेक्षा रोज धन्यवाद त्या परमात्म्याला द्यावे. तू आहेस म्हणून सगळं जग आहे.
माझ्यासाठी, म्हणून तो आमच्या जीवाचा जीवन आहे आणि त्याचं नामचिंतन करताना सगळं विसरून जावं. याती कुळ माझे गेले हरोपणी श्रीरंगा वाचोनी अनो नेणे किती ओ शिकवाल मज वेळोवेळा मी तया गोवळा रतलिये अष्टभोग भोगणे माते नाही चाड भक्तिप्रेम गोड लेई लगे माये. तिथे सुद्धा बाप रखुमादेवर जिव्हीचा जिव्हाळा काही केलिया वेगळा नोहे गे माये. अशाप्रमाणे हे नाम जे आहे ना ते सतत माझ्या या चारही वाण्यांच्यावरती येत राहो. म्हणून काही संतांनी म्हटलं आहे, आपली वाणी हेच कमळ आहेत आणि भगवंताचं नाम हेच भ्रमर आहेत आणि भ्रमर नेहमी कमळाच्या अवतीभोवती गुंजारव करत असतं. त्याप्रमाणे हे भगवन नाम आमच्या वाणीरूपी कमळाच्या ठिकाणी सतत त्याने गुंजारव करत राहावं आणि असं हे राम 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 हे जे आहेत सतत आमच्याकडनं घडत राहो. त्याचा चित्प्रकाश आमच्या अंतःकरणामध्ये येत राहो. पुढे असं म्हटलं आहे की भगवंताचं नाम हे अमृत स्वरूप आहे. मग भगवंताचं नाम जर अमृत स्वरूप आहे किंवा अमृतापेक्षाही गोड आहे, मग अमृतापेक्षा गोड असणाऱ्या त्या परमात्म्याच्या नामरूपी सागरामध्ये तुमच्या मनाला मासा बनवा. आणि मासा मत्स्य हा पाण्याशिवाय राहू शकत नाही. तसं नामाचा अभ्यास झाल्यानंतर हे वाणीरूपी मनरूपी मत्स्य भगवंताच्या नामाव्यतिरिक्त राहू शकत नाही. जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी. तसं आपल्या मनालाच जर ती मासोळी बनवलं आणि भगवंताचं नाम हे जर अमृत झालं तर त्या मनाला सांगावं, बाबा पी, त्या नामाचं अमृत पान कर. जिव्हे गोड तीन अक्षरांचा रस अमृत दयास फिके पुढे. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज सांगतात, माझ्या हृदयातलाही जिव्हाळा तो बाप रखुमादेव श्री विठ्ठल परमात्मा आहे. सगळ्या जीवांचा जीवन तो परमात्माच आहे आणि तो एक असणारा परमात्मा आहे की तो एक असणारा परमात्माच एक तत्व आहे आणि तोच सुखरूप आहे आणि ते सुखरूप त्रिभुवनाचं सुख त्या परमात्म्याच्या मध्ये आहे. आणि त्या परमात्म्याच्या मध्ये त्रैलोक्याचं सुख जर असेल तर त्रैलोक्याला त्या परमात्म्याच्या नामाचं चिंतन करण्याकरता मोल लागत नाही. न लगे मोल उच्चारिता विठ्ठल उघडा मंत्र कळी काळा त्रास घालो नियाकास जपो आधी सत्वर सत्वाचे जपती नामावळी नित्यता अंघोळी घडे रया. बाप रखुमादेवर जिव्हीचा बाप रखुमादेवर जिव्हाळा हृदयी जीवीचा जीव ठाई एक पाही. हे झालेलं चिंतन माऊलींच्या चरणी समर्पित करूया आणि ह्या वाणीच्या मधून माऊलींच्या कृपेने अखंड नामचिंतनाची धारा चारही देहामध्ये चारही वाणीमध्ये सगळ्या अवस्थेमध्ये अविरतपणे संतत चालत राहो अशी प्रार्थना करून ह्या ठिकाणी थांबूया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल.